ही लढाई तुम्ही जिंकली आहे. तिकडे अमित ठाकूर आहे आमचा संपर्क प्रमुख, ह्या सगळे सोनार आलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. काय हे एकीचं बळ किती मोठं असतं. कष्ट केल्यानंतर काय आम्हाला हाती भेटू शकतं. 13 महिने आम्ही पाहतोय पंजाबचे आंदोलन चाललं. 13 महिने आपलं 3 दिवस चाललंय. शरद जोशी साहेबांच्या आंदोलनानंतर आंदोलनातली मला वाटते 31 वर्षानंतर सगळ्यात मोठं आंदोलन हे आपण केलेलं. हे मी म्हणत नाही, प्रदीप निशाने वामनराव म्हणते. लक्षात घ्या, हे एकीचं बळ आहे. सगळे एकत्र आले. आमचे विठ्ठलराव पवार आहे, प्रचंड ताकदीनं उभे राहिले. महादेव जानकर, हे सगळे यांच्या नेतृत्वात आपण काम करावं अशा ताकदीचे लोक आहे. ते माऊली उठबर तू हे ह्या समोरचे तुम्ही ह्या वर्धेवाल्या ह्या उपोषणात होत्या, रायगड मध्ये होत्या. एकट्याचे ते शरका पठाण, तो ईस पांडे तिकडे बसलाय, ते हातगावचे बसलाय कदम. पोरं इंजिनियर आहे माऊलीचं. 27 आमच्याच अगोदर येऊन बसली. त्या अनासनेताई कुठे गेली? नगरची. ह्या आहे अनासनेताई नगरची आहे. म्हणजे ह्याची कमाल आहे हो. यांचं कौतुक करा थोडं कमीच आहे. अरे आमचं नाव होतंय, आमचं नाव लिहिल्या जाईल, लोकांच्या तोंडात येणार. तुमचं तर काहीच येत नाही रे बाबा. अरे आम्हाला तरी कमसे कम काही ना काही प्रतिष्ठा भेटत, पण बगर प्रतिष्ठेचं कधी नाव येईन काय म्हणणार काय. कुठल्याही प्रकारचा निस्वार्थपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या फौजेनं ही कर्ज माफी खेचून आणली. तुम्ही स्वतःला जर तपासून घेतलं तर किती मोठं काम केलं रे आपण, किती मोठं केलंय. अरे माफी गिफी घोषणा सरकार जाऊ दे, पण आम्ही एकत्र आम्ही सांगितलं टाइगर आ रहा है ना, तो ये हमारा सिपाही बंदूक लेके खड़ा है, तेरे को खाने नहीं देगा, हम मार देंगे साले को उसको. हे काम केलंय तुम्ही, हे बळ दिलं. तो आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला आता नजरेसमोर हे आंदोलन दिसणारा डर मत. अब मेरा किसान खड़ा हुआ है, मेरे किसान का नेता खड़ा हुआ है, मेरा कार्यकर्ता मेरे लिए खड़ा हो रहा है. हे भाग, हे हिम्मत, हे ताकद दिलेली आहे. आपली आई म्हणते तेव्हा ना, माझी माय म्हणायचे अरे काही फिकर नको करू, त्या मायचा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे. अरे एवढं म्हटल्यावर आम्ही तर आगीत उडी टाकले तयार व्हायचं. तुम्ही कार्यकर्ता लहान जरी असलं तर त्यासाठी तुम्ही माय म्हणून. महिला कार्यकर्त्यांनी, दिव्यांग कार्यकर्त्यांनी अजितदादाला घेरलं आणि जो अजितदादा नाही म्हणत होता ते अजितदादा म्हणायला लागले हो कर्ज माफी देतो. हे यश नाहीये. अरे त्या मोबाईलवर कॉमेंट्स करून सोपं आहे रे, ते कॉमेंट्स करणं फार सोपं आहे. घरी बसून फोन करते बच्चू भाऊ तुम्ही मॅनेज झाले का. अरे हरामखोरा तू आंदोलनात होता का रे. म्हणजे आम्ही गुन्हे दाखल करून घ्यायचे अंगावर, 4-4 वर्षाची सजा अंगावून करून घ्यायची आणि वरून आरोपही करून घ्यायचे. केवढं दुर्दैव आहे महाराष्ट्रातलं. म्हणजे ज्यांनी रक्तदान केलं त्यालाच म्हणायचंय आम्ही थोडंसं चतुराई. आमचे नवले साहेब असल सगळ्यांना चतुराई दाखवली आणि चतुराई घेऊन सरकारनं लेट करून भोजा वाढवून घेतला. या वर्षीचा कर्जदार त्याच्यात बसणार आहे. तुम्ही लक्षात घ्या. 7 महिने थांबा लागन, पण न येणारा अडचणीत सापडलेला शेतकरी, जो अतिवृष्टीत सापडलेला शेतकरी आहे त्याला सुद्धा कर्जमुक्तीचा फायदा होणार. बोलणारे काय बोलतोय आताच पाहिजे होतं आणि उद्याच पैसे पाहिजे होतं. तू कर ना मग आंदोलन. तू एका हात अडवले का साया आम्ही, तू कर, उभा राह, आम्ही येतो लागन तर मदत करायला. तू जवळची तारीख घेऊन ये, डायरेक्टच पैसे घेऊन ये, आम्ही तुला डोक्यावर घेऊन नाचू. काय हरकत आहे. कोण अडवलं तुम्हाला, तुम्ही करा.
एकटे आम्हीच लढलं पाहिजे असा काही नियम आहे काय वामनराव मास्तर? असा काही नियम आहे का? सलील भाऊ हे सगळे पक्ष गिक्ष सोडून वामनराव, महादेवराव, विठ्ठलराव कराडे गुरुजी असून आपले सलील भाऊ आमचे प्रवीण भाऊ, खरं तर यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे। या लोकांनी ताकद दिली। आता सगळेच समाधान कुठं होतं काय? निखिल कचोरीली समाधान होतं काय कधी? तुमचं समाधान आहे का? कधीच होत नाही। मरेपर्यंत राहते समाधान। समाधान अशी गोष्ट आहे, असं पाहिजे तर तसं पाहिजे। 500च्या नोटा दिल्या असतं बरं झालं असतं, 200च्या कोण दिल्या? अमृतही दिलं तर मग तोंडातूनच पाजलं, नाकातून कोण नाही पाजलं? दुधासोबत पाहिजे होतं, त्याच्यावर तूप पाहिजे होतं, समाधान होत नाही। पाणी दिलं, पाणी पाहिजे तर 24 तास पाहिजे, 24 तास पाहिजे तर गोड पाहिजे, गोड पाहिजे तर मग बगर पैशाचं पाहिजे, समाधान कधी होत नाही। पण आपण समाधान ढूंढलं पाहिजे। आम्ही समाधान पाहिलेलं आहे आणि मला वाटते आपण तयार राहिलो पाहिजे। सरकारनं जर एक कडी इकडे तिकडे केली आणि माझा गरीब शेतकरी जर सोडला तर आज तुमचा आभार मानतोय। आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी पहिल्यांदा शब्द दिला, त्यांनी मोठ्या ताकदीने शब्द दिला की आम्ही काही करू पण कर्जमुक्ती केल्याशिवाय राहणार नाही। त्यांच्या या शब्दामुळे अजितदादा असेल, आमचे फडणवीस साहेब असेल, आपलं काही वायर नाही कोणासोबत। जो शेतकऱ्याचा वैरी आम्ही त्याचं वैरी। तुम्ही शेतकऱ्याच्या बाजूने उभे राहा, आम्ही तुमच्या बाजूने उभे राहू। आम्ही तुमचा आभार मानतोय, पण तुम्ही काय दगा फटका केला। महाकसम ज्या बहिणीनं आम्हाला हे बंधन बांधलं ना, हे हरित क्रांतीचं प्रतीक आहे। योगायोगानं ही हिरवा आहे, तिच्या साडीचा पदर फाडून आम्हाला हे बंधन बांधलेलं आहे। वो अभी हरा दिखेगा। और 26, 30, 31 जून 2030 तक अगर कर्ज माफी नहीं होती है 26 तक, तो ये लाल भी हो सकता है, रक्त रंजित भी हो सकता है। आर पार करू। लढायला काही आम्हाला ट्रेनिंग नाही घ्यायला लागत, आंदोलन करायला ट्रेनिंग घ्यायला लागते। त्याला काय वेळ काय महत्वाचा आहे? अरे हम कब भी उठेंगे, लड़ सकते हैं हम। छत्रपती शिवाजी महाराज यांची एखादी लढाई हारली म्हणजे काय थांबला काय सैनिक मावळा? और ताकद से लढा है। आग्राची लढाई हारलोय, नंतर 350 किल्ले हाती घेतले, लक्षात घ्या। आणि म्हणून तुम्ही सुद्धा एक खूनगाठ मनात घाला। या आंदोलनानं तुम्हाला मजबूती दिली, आशीर्वाद भेटणार आहे। हे पुण्याचं काम तुम्ही केलेलं आहे। इथे जाऊन अधिक पुन्हा ताकदीनं प्रचार, येत्या 15 दिवसात पुन्हा मीटिंग घेऊ, एक मजबूत तयारी करू। एकट्या कर्जमुक्तीनं होणार नाही। शेतकरी आहे, मजूर आहे, मेंढपाळ आहे, अनेक चर्चा तिथे झाल्या। त्याच्या अधिक दुसरी चर्चा 8 दिवसांना आपली सरकार सोबत होणार आहे, इतरही मागणीसाठी, दिव्यांगासाठी असेल, या सगळ्यांसाठी। कारण हे 2.5 तास चाललं, बाकी तर 22 शिल्लक होते, आज रात्रच जात होती। आणि म्हणून त्याला अधिक 8 दिवसांना आपल्याला चर्चेला बोलावलंय। भाऊ आपल्याला आम्हाला किती समाधान भेटलं, आम्हाला काय फायदा होते हे महत्वाचं नाही। आंदोलनाचे टप्पे असतं, आपण पहिल्या टप्प्यात रेकॉर्डवर आणलं, दुसऱ्या टप्प्यात बोलून घेतलं, तिसऱ्या टप्प्यात समिती करून घेतो म्हटलं, चौथ्या टप्प्यात म्हटलं नाही तारीखच देतो म्हटलंय, कर्जमाफीची घोषणा करून घेतलं। टप्प्याटप्प्यानं जावं लागेल। लाखो लोक जमा केले, लोकांनी पार वर्ष आंदोलन केले। अशी कित्येक घटना आहे। पंजाबच्या शेतकऱ्याची घटना पहा। आपण 8 महिन्यात कमी ताकदीमध्ये, त्या मानानं कमी ताकदीमध्ये प्रचंड यश आपण खेचून आणलेलं आहे, लक्षात घ्या। लोक काय कॉमेंट्स करतं, काय करतं त्याच्यावर जाऊ नका। आणि म्हणून आपल्या सर्वांचे आभार मानतोय। मला अजून जावं लागतंय, आपण सर्वांनी आरामशीर जावं। तुम्हीचे कमाल आहे, याचे सगळ्याचे व्हिडिओ फोटो काढले का रे? असे कॅमेरा कुठं काढले का? कोण काढला? आपला कुठं आहे कॅमेरावाला? कुठं आहे तू? ओ येड्या, ओ मॅटा, इकडे ना भाऊ, मला काय काढतो साय येले काढणं इकडे। हे असे बयाळ आहे, थोडं थांबा मी सांगतो।
मला वाटते तू काय कर रे पा ओ पन्नालाल, असं सगळेचा आरामशी असा सगळेचा, कारण हे मला जेव्हा दिसन ना तेव्हा हत्याचं बडीन बच्चू कडे हे नेहमी माझ्या डोळ्यासमोर दिसले का त्याला फक्त बच्चू कडूचीच काळायची सवय आहे, त्याला वांदा आहे. आणि सलीलजी दोन शब्द बोलत. अपना भिडू, अरे ज्या कपड्यामध्ये बच्चू भाऊ गेले त्याच कपड्यामध्ये वापस आले. हा, आपल्याला तरी आंघोळ करायची वेळ भेटली असेल, त्याला भेटली का? आणि बच्चू भाऊ, जे लोक कमेंट्स करून राहिले त्याच्याबद्दल तुम्ही विचार करूच नका. आम्ही विचार करत नाही, हे विचार करत नाही, सगळ्यांचा विश्वास तुमच्यावर आहे. अरे जो आंदोलन करतो, जो पुढे जातो त्याच्याबद्दलच लोक बोलतात. कुत्ते भोके हजार, हाथी चले. कुठल्या महाराष्ट्राच्या नेत्यांनी हाती घेतलाच नव्हता. आज त्याला एका स्तरावर आणण्याचं काम बच्चू भाऊ, आमचे वामनराव दादा, आमचे सगळे जानकर साहेब, या सगळ्या मंडळींनी केलं. तुमचा फार फार अभिनंदन, फार फार आभार. आणि यानंतर पक्ष सोडून सुद्धा आपलं जेव्हा केव्हा आंदोलन राहील, जेव्हा केव्हा आपलं एल्गार राहील, जेव्हा केव्हा आपली एकजूट राहील, आम्ही सदैव माझे दोन शब्द सहन करतो. धन्यवाद बच्चू भाऊ. उभं राहू, घरी बसण्यापेक्षा आंदोलनात सहभागी झाले ठीक आहे. वाढवीन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. 2 मिनिट, फक्त 2 मिनिट. ते लाडू वाटून द्या इकडे. आंदोलन आपलं सुरू होतं, त्यासाठी सर्वांनी वेळ काढून, मग जानकर साहेब असतील, सर्व कटरप साहेब, सर्वांचे आभार. तोंड करून सर्वांनी खास करून बच्चू भाऊंनी सर्वांना सांगितलं की तोंड गोल करूनच घराकडे जायचं आहे. सर्वांना नम्र विनंती आहे. एक वार प्रहार 10 तुकडे करण्याची ताकद आमच्यात आहे. आम्ही कोणाच्या वाट्याले जात नाही, गेलं तर कोथळा काढल्याशिवाय राहत नाही. शरद जोशी साहेबांच्या आंदोलनानंतर आंदोलनातली मला वाटते 31 वर्षानंतर सगळ्यात मोठं आंदोलन हे आपण केलेलं आहे. 31 वर्षानंतर सगळ्यात मोठं आंदोलन हे आपण केलेलं आहे. हे मी म्हणत नाही आहे, आपण सगळेच आहे. लक्षात घ्या, हम तो दिखने वाले हैं, आप तो हमसे भी बढ़कर है. आप न दिखते की बात भी तुम्ही लोकांच्या समोर येत नाही, तुमचं नाव येत नाही, पण आमच्यापेक्षा तुमचं कर्तृत्व महान आहे, तुम्ही मोठे आहे. अरे तानाजीचं नाव इतिहासात नोंदलं गेलं, पण तानाजीच्या बाजूने लढणारा त्या कार्यकर्त्याचं नाव नाही, तरी लढत होता तिकडे ठाकरे पण चंद्रपूरचा आहे. लक्षात घ्या, काही ही लढाई तुम्ही जिंकली आहे. तिकडे अमित ठाकूर आहे आमचा संपर्क प्रमुख, ह्या सगळे सोनार आलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. काय हे एकीचं बळ किती मोठं असतं, कष्ट केल्यानंतर काय आम्हाला हाती भेटू शकतं. 13 महिने आम्ही पाहतोय पंजाबचे आंदोलन चाललं, 13 महिने, आपलं 3 दिवस चाललंय. शरद जोशी साहेबांच्या आंदोलनानंतर आंदोलनातली मला वाटते 31 वर्षानंतर सगळ्यात मोठं आंदोलन
हे आपण केलं लक्ष. हे मी म्हणत नाही, प्रदीप निशाने, वामनराव म्हणते. लक्षात घ्या, हे एकीचं बळ आहे. सगळे एकत्र आले. आमचे विठ्ठलराव पवार आहे, प्रचंड ताकदीनं उभे राहिले. महादेव जानकर, हे सगळे यांच्या नेतृत्वात आपण काम करावं अशा ताकदीचे लोक आहे. ते माऊली उठ बरं तू, हे ह्या समोरच्या तुम्ही ह्या वर्धेवाल्या ह्या उपोषणात होत्या, रायगड मध्ये होत्या. एकट्याचे ते शरका पठाण, तो ईस पांडे तिकडे बसलाय, ते हातगावचे बसलाय कदम. पोरं इंजिनियर आहे माऊलीचं. 27 आमच्याच अगोदर येऊन बसली. त्या अनासनेताई कुठे गेली? नगरची. ह्या आहे अनासनेताई, नगरची आहे. म्हणजे ह्याची कमाल आहे हो. यांचं कौतुक करा थोडं कमीच आहे. अरे आमचं नाव होतंय, आमचं नाव लिहिल्या जाईल, लोकांच्या तोंडात येणार. तुमचं तर काहीच येत नाही रे बाबा. अरे आम्हाला तरी कमसे कम काही ना काही प्रतिष्ठा भेटत, पण बगर प्रतिष्ठेचं कधी नाव येईन काय म्हणणार काय. कुठल्याही प्रकारचा निस्वार्थपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या फौजेनं ही कर्ज माफी खेचून आणली. तुम्ही स्वतःला जर तपासून घेतलं तर किती मोठं काम केलं रे आपण, किती मोठं केलंय. अरे चौधरी आहे वाशिमचे, अनेक कार्यकर्ते, कोणाकोणाचं नाव घ्याव. आणि मग वाशिमचे आमचे अपंग दिव्यांग आहे, आपण सगळेच आहे. लक्षात घ्या, हम तो दिखने वाले हैं, आप तो हमसे भी बढ़कर है. आप न दिखते की बात भी, तुम्ही लोकांच्या समोर येत नाही, तुमचं नाव येत नाही, पण आमच्यापेक्षा तुमचं कर्तृत्व महान आहे, तुम्ही मोठे आहे. अरे तानाजीचं नाव इतिहासात नोंदलं गेलं, पण तानाजीच्या बाजूने लढणारा त्या कार्यकर्त्याचं नाव नाही. तरी लढत होता तिकडे ठाकरे पण चंद्रपूरचा आहे. लक्षात घ्या, काही ही लढाई तुम्ही जिंकली आहे. तिकडे अमित ठाकूर आहे आमचा संपर्क प्रमुख, ह्या सगळे सोनार आलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. काय हे एकीचं बळ किती मोठं असतं. कष्ट केल्यानंतर काय आम्हाला हाती भेटू शकतं. 13 महिने आम्ही पाहतोय पंजाबचे आंदोलन चाललं, 13 महिने, आपलं 3 दिवस चाललंय. शरद जोशी साहेबांच्या आंदोलनानंतर आंदोलनातली मला वाटते 31 वर्षानंतर सगळ्यात मोठं आंदोलन हे आपण केलं. हे मी म्हणत नाही, प्रदीप निशाने, वामनराव म्हणते. लक्षात घ्या, हे एकीचं बळ आहे. सगळे एकत्र आले. आमचे विठ्ठलराव पवार आहे, प्रचंड ताकदीनं उभे राहिले. महादेव जानकर, हे सगळे यांच्या नेतृत्वात आपण काम करावं अशा ताकदीचे लोक आहे. ते माऊली उठ बरं तू, हे ह्या समोरच्या तुम्ही ह्या वर्धेवाल्या ह्या उपोषणात होत्या, रायगड मध्ये होत्या. एकट्याचे ते शरका पठाण, तो ईस पांडे तिकडे बसलाय, ते हातगावचे बसलाय कदम. पोरं इंजिनियर आहे माऊलीचं. 27 आमच्याच अगोदर येऊन बसली. त्या अनासनेताई कुठे गेली? नगरची. ह्या आहे अनासनेताई, नगरची आहे. म्हणजे ह्याची कमाल आहे हो. यांचं कौतुक करा थोडं कमीच आहे. अरे आमचं नाव होतंय, आमचं नाव लिहिल्या जाईल, लोकांच्या तोंडात येणार. तुमचं तर काहीच येत नाही रे बाबा. अरे आम्हाला तरी कमसे कम काही ना काही प्रतिष्ठा भेटत, पण बगर प्रतिष्ठेचं कधी नाव येईन काय म्हणणार काय. कुठल्याही प्रकारचा निस्वार्थपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या फौजेनं ही कर्ज माफी खेचून आणली. तुम्ही स्वतःला जर तपासून घेतलं तर किती मोठं काम केलं रे आपण, किती मोठं केलंय. अरे माफी गिफी घोषणा सरकार जाऊ दे, पण आम्ही एकत्र आम्ही सांगितलं, टाइगर आ रहा है ना, तो ये हमारा सिपाही बंदूक लेके खड़ा है, तेरे को खाने नहीं देगा, हम मार देंगे साले को उसको. हे काम केलंय तुम्ही, हे बळ दिलं. तो आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला आता नजरेसमोर हे आंदोलन दिसणारा टर्मत, अब मेरा किसान खड़ा हुआ है, मेरे किसान का नेता खड़ा हुआ है.
मेरा कार्यकर्ता मेरे लिए खड़ा हो रहा है, ये भाग है, ये हिम्मत, ये ताकत दिलेली आहे. वो आई म्हणते तेव्हा ना मैं हटने वाला नहीं. जो ये भावना लेकर आए थे, विचार लेकर आए थे, वो विचार की जीत है, वो विचार की जीत है. मित्रों लक्षात घ्या, एका मागून एक गुन्हे दाखल होत आहे आणि लोक घरी बसून कॉमेंट करत आहे. रंगपंचमीला आम्ही एका सडकेवर लिहिलं होतं कर्जमुक्ती करा म्हणून. कोणासोबत रंगपंचमी करायची, कोणासाठी करायची, याच्या चेहऱ्याला रंग लावायचं, त्याच्या चेहऱ्याला रंग लावायचं. आम्ही सडक 25 किलोमीटर सडक रंगवली आणि रंगपंचमी सडक रंगवून शेतकऱ्याच्या मागणी करून चांगली केली. तिथून आंदोलन सुरू झालं. रायगडचं आंदोलन 3 दिवस चाललं. 3 दिवस उपाशी होतोय. माझ्या शिवबाच्या पायथ्याची, ज्या रायगडला सोराचा इतिहास रचला, त्या पायथ्याशी 3 दिवस राहिलोय. तिथली सकाळ दुपार संध्याकाळचा सूर्य सगळा पाहत होतो आम्ही. त्या रायगडानं आम्ही न्याहाळत होतोय. मी रात्रीच उठायचं आणि सगळा रायगड डोळ्यासमोर घालायचं. काय योग चांगले होते, केवढी ऊर्जा होती. काय याच रायगडावर माझा राजा, माझा सैनिक आमच्यासाठी लढत होता. त्या रायगडाचं शक्ती घेऊन आम्ही लढत होतोय. ते शक्ती आम्हाला भेटली. मग आपण, तुम्ही, आम्ही मंत्र्याच्या घरावर टेमा आंदोलन केलंय, रक्तदान केलंय कार्यकर्त्यांनी. ते झाल्याबरोबर लगेच अन्नत्याग आंदोलन झालं. जे सरकार बोलत नव्हते, पुण्याच्या महिला कार्यकर्त्यांनी, दिव्यांग कार्यकर्त्यांनी अजितदादाला घेरलं आणि जो अजितदादा नाही म्हणत होता, ते अजितदादा म्हणायला लागले, हो कर्जमाफी देतो. हे यश नाहीये. अरे त्या मुंबईवर कॉमेंट्स करून सोपं आहे रे. ते कॉमेंट्स करणं फार सोपं आहे. घरी बसून फोन करते, बच्चू भाऊ तुम्ही मॅनेज झाले का? अरे हरामखोरा, तू आंदोलनात होता का रे? म्हणजे आम्ही गुन्हे दाखल करून घ्यायचे अंगावर, 4-4 वर्षाची सजा अंगावून करून घ्यायची आणि वरून आरोपही करून घ्यायचे. केवढं दुर्दैव आहे रे महाराष्ट्रातलं. म्हणजे आणि रक्तदान केलं त्यालाच म्हणायचं केलं असं रक्तदान, उपकार केले का रे? ही साली अशी औलाद आहे. म्हणजे घरी बसून कॉमेंट्स करणं सोपं आहे रे, लढणं फार कठीण आहे. सातत्य ठेवलं आपण आंदोलन. जे सरकार तारीख देत नव्हतं, योग्य वेळ म्हणत होतंय. आता आम्हाला कर्जमाफीची गरज नाही आहे. आता दुष्काळ पडला, दुष्काळात पैसे टाकावं लागतं. सध्या कर्जमाफी देणार नाही. मित्र, तुम्ही एकत्र आले. जे तारीख भेटत होतं, ज्या विहिरीला पाणीच लागत नव्हतं, त्या विहिरीला पाणी आणण्याचं काम माझ्या या कार्यकर्त्यांना, आंदोलकांना केलेलं आहे. लोक म्हणे मग इतक्या दूरची तारीख का घेतली? आणि जे तारीखच देणार नव्हतं, जे कधी तारखेवर बोलतच नव्हतं, त्याच घेऊन आलो ना. पण तारीख घेऊन आलो आहे, कर्जमाफीची घोषणा घेऊन आलो आहे. काय म्हटलं माहित आहे? 31 जून 2026 पर्यंत सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही म्हणाल आताच पैसे पाहिजे उद्या, हे काही फॅनचं बटन होय का? साया इकून दाबलं तिकून सुरू झालं. लोकांना सगळं सोपं वाटते रे. आमची खडाजंगी झाली, 2.5 तास चर्चा झाली. 2.5 तास. वामनरावला माहित आहे, म्हणजे तू नाही आला, आहेत 8 दिवस पाहिजे चाललाय. जानकर साहेब होते, अजित नवले, आम्ही सगळे भांडत होते, नमत होतं. त्यामुळे तुम्ही काही करा, आम्ही काही कर्जमाफी करण्याच्या सध्या काही आम्ही तारीख द्यायची तयारी नाही आहे. आम्ही समितीकडे केली, त्याचा रिपोर्ट येईल आणि मग आम्ही तारीख जाहीर करू. म्हटलं असं होणार नाही, तारीख शिवाय उठणार नाही. उठलो तर तुम्हाला नमवल्याशिवाय राहणार नाही. 2.5 तासानंतर शिंदे साहेब, आमचे अजितदादा, सगळे मंत्री पुन्हा एका बैठकीत गेले, अंदर गेले. म्हणे काय करावं? आणि त्यांनी ठरवलंय का हे सोपं नाही आहे. प्रशासनाकडून सगळं माहिती घेतली का उद्या जर रेल्वे बंद केली, कारण रेल्वेपर्यंत आपले कार्यकर्ते जाऊन पोहोचले. रेल्वे आपल्या जवळच होती. त्याच्यानं रेल्वे, आपल्याला जे रेल्वे लाईन आहे ती आपली जीवन लाईन म्हणून तयार होती चालू. आणि त्या सगळ्या धाकापोई तिकून सगळे आले. म्हणे आम्ही 3 महिने अहवाल प्राप्त झाल्यावर 3 महिन्यानं कर्जमुक्ती करू. म्हटलं नाही, असं नाही चालत.
आम्हाला तारीख पाहिजे. आम्ही महिने थोडे मागले आलो आणि महिने म्हणणारं सरकार आज तारीख घेऊन आलो आहे आणि घोषणा घेऊन आलो आहे. काय फायदा आहे चला? आज जर कर्जमाफी केली असती तर 20, 21, 22, 23, 24, 25 पर्यंत झाली असती. ते 7 महिने लेट झाली, पण तुमची सक्तीची कर्ज वसुली होणार नाही. तुमच्यावर बोजा दिसेल, पण तो सरकारनं स्वीकारला आहे. स्वीकारला का नाही? आता तो कर्जा बोजा स्वीकारला आहे. आता केलं असतं तर या वर्षात जो अडचणीत आलेला शेतकरी आहे, पावसात आला, गारपीट आला, मराठवाड्यातला आहे, तो बसला असता का रे? 2 महिने लेट झालो, पण या वर्षीतला शेतकरी कर्जबाजारी शेतकरी बसला आहे. हे सगळ्यात मोठी उपलब्धी. काय होते, 25 जूनला आपण कर्ज घेतलं का नाही घेतलं? 25 जून किंवा जुलै मध्ये आपण कर्ज घेतलं. 31 मार्च 2026 ला 31 मार्च 26 ला काही कर्ज थकीत होते, काही कर्ज जून महिन्यात थकीत होते. आता थकीत झाल्याशिवाय कर्जमाफी करण्याचा रिवाज सध्या तरी नाही आहे. जेवढी कर्जमाफी झाली ते रनिंग कर्जमाफी झाली का कधी? थकीत कर्जमाफी झाली. मग आम्ही थोडंसं चतुराई, आमचे नवले साहेब असल, सगळ्यांना चतुराई दाखवली आणि चतुराई घेऊन सरकारनं लेट करून बोजा वाढवून घेतला. या वर्षीचा कर्जदार त्याच्यात बसणार आहे. तुम्ही लक्षात घ्या. 7 महिने थांबा लागन, पण न येणारा अडचणीत सापडलेला शेतकरी, जो अतिवृष्टीत सापडलेला शेतकरी आहे, त्याला सुद्धा कर्जमुक्तीचा फायदा होणार. बोलणारे काय बोलतोय, आताच पाहिजे होतं आणि उद्याच पैसे पाहिजे होतं. तू कर ना मग आंदोलन. तू एका हात अडवले का साया? आम्ही तू कर, उभा राह, आम्ही येतो लागन तर मदत करायला. तू जवळची तारीख घेऊन ये, डायरेक्टच पैसे घेऊन ये, आम्ही तुला डोक्यावर घेऊन नाचू. काय हरकत आहे? कोण अडवलं तुम्हाला? तुम्ही करा. एकटे आम्हीच लढलं पाहिजे असा काही नियम आहे काय वामनराव मास्तर? असा काही नियम आहे का? तरी भाई हे सगळे पक्ष गिक्ष सोडून वामनराव, महादेवराव, विठ्ठलराव कराडे गुरुजी असून आपले सलील भाऊ आमचे, प्रवीण भाऊ, खर तर यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे. या लोकांनी ताकद लक्षात घ्या. आता सगळ्याचं समाधान मनात घाला. या आंदोलनानं तुम्हाला मजबूती दिली, आशीर्वाद भेटणार आहे. हे पुण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. इथे जाऊन अधिक पुन्हा ताकदीनं प्रचार. येत्या 15 दिवसात पुन्हा मीटिंग घेऊ, एक मजबूत तयारी करू. एकट्या कर्जमुक्तीनं होणार नाही. शेतकरी आहे, मजूर आहे, मेंढपाळ आहे, अनेक चर्चा तिथे झाल्या. त्याच्या अधिक दुसरी चर्चा 8 दिवसांना आपली सरकार सोबत होणार आहे. इतरही मागणीसाठी, दिव्यांगासाठी असेल, या सगळ्यांसाठी. कारण हे 2.5 तास चाललं, बाकी तर 22 शिल्लक होते. आधी रात्रच जात होती आणि म्हणून त्याला अधिक 8 दिवसांना आपल्याला चर्चेला बोलावलाय. भाऊ, आपल्याला आम्हाला किती समाधान भेटलं, आम्हाला काय फायदा होते हे महत्वाचं नाही. आंदोलनाचे टप्पे असतं. आपण पहिल्या टप्प्यात रेकॉर्डवर आणलं, दुसऱ्या टप्प्यात बोलून घेतलं, तिसऱ्या टप्प्यात समिती करून घेतो म्हटलं, चौथ्या टप्प्यात म्हटलं नाही तारीखच देतो म्हटलंय, कर्जमाफीची घोषणा करून घेतलं. टप्प्याटप्प्यानं जावं लागेल. लाखो लोक जमा केले. लोकांनी पार वर्ष आंदोलन केले. अशी कित्येक घटना आहे. पंजाबच्या शेतकऱ्याची घटना पहा. आपण 8 महिन्यात कमी ताकदीमध्ये, त्या मानानं कमी ताकदीमध्ये प्रचंड यश आपण खेचून आणलेलं आहे. लक्षात घ्या. लोक काय कॉमेंट्स करतं, काय करतं त्याच्यावर जाऊ नका. आणि म्हणून आपल्या सर्वांचे आभार मानतोय. मला अजून जावं लागतंय. आपण सर्वांनी आरामशीर जावं. तुम्हीचे कमाल आहे. याचे सगळ्याचे व्हिडिओ फोटो काढले का रे? असे कॅमेरा कुठं काढलेले का? कोण काढला? आपला कुठं आहे कॅमेरावाला? कुठं आहे तू? ओ येड्या, ओ मॅटा, इकडे ना भाऊ. मला काय काढतं सहा येले काढणं इकडे. हे असे बयाळ आहे. थोडं थांबा, मी सांगतो. अनेक कार्यकर्ते, कोणाकोणाचं नाव घ्याव. आणि मग वाशिमचे आमचे अपंग दिव्यांग आहे, आपण सगळेच आहे.
लक्षात घ्या, हम तो दिखने वाले हैं, आप तो हमसे भी बढ़कर है. आप न दिखते की बात भी तुम्ही लोकांच्या समोर येत नाही, तुमचं नाव येत नाही, पण आमच्यापेक्षा तुमचं कर्तृत्व महान आहे, तुम्ही मोठे आहे. अरे तानाजीचं नाव इतिहासात नोंदलं गेलं, पण तानाजीच्या बाजूने लढणारा त्या कार्यकर्त्याचं नाव नाही, तरी लढत होता तिकडे ठाकरे पण चंद्रपूरचा आहे. लक्षात घ्या, काही ही लढाई तुम्ही जिंकली आहे. तिकडे अमित ठाकूर आहे आमचा संपर्क प्रमुख, ह्या सगळे सोनार आलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. काय हे एकीचं बळ किती मोठं असतं, कष्ट केल्यानंतर काय आम्हाला हाती भेटू शकतं. 13 महिने आम्ही पाहतोय पंजाबचं आंदोलन चाललं, 13 महिने आपलं 3 दिवस चाललंय.